और कुणाल खोंड फायनल मॅच 6 ओव्हर मॅच सेवागिरी चषकासाठी खेळवली जात असलेली मॅच विजयाचा अश्वमेध दोन्ही संघांचा घोडदौड करतोय। वाह वाह व्हॉट अ बॉल, बेडा ठोकला होता पायात, जणू पाय उचलू दिला नाही, हलू दिला नाही, बॅट हलू दिली नाही, चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव। पहिलं षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे आणि गोलंदाज भूषण गोळेचा हा चेंडू कुणाल खोंडचा स्क्वेअर लेगला शानदार फटका, मिळताय 4 धावा। दोन्ही संघांनी आतापर्यंतचे जे सामने खेळले होते ते खरं तर घरी करायला दिलेला अभ्यास होता, आता प्रत्यक्षात बोर्डाचा पेपर सोडवायचा आहे। या मॅच मध्ये बोर्डाची परीक्षा द्यायची या मॅच मध्ये। आतापर्यंत डोंगर टेकड्या जरूर सर केलेल्या आहेत, प्रत्यक्षात एव्हरेस्टची चढाई या मॅच मध्ये आपण बघणार आहोत। कोण सर करेल एव्हरेस्ट? सेवागिरी चषक 2024 चा मानकरी या मॅच मधून निश्चित होईल। उजव्याच्या बाहेर, ओहो छेड काढली, चेंडूची शिक्षा मिळाली, फलंदाज बाद, पहिला धक्का। कुणाल खोंड आयकॉन पहिल्या षटकामध्ये 4 धावसंख्येवरती बाद, भूषण गोळेला मिळालं पहिलं यश। फायनल मॅच आपण मात्र डोळ्यात प्राण आणून बघावी लागणार ही मॅच। 2 डोळे मला वाटते पुरेसे ठरणार नाही, आता मित्रांकडून उसने घ्यावे लागतील डोळे, तेव्हा या मॅचचा आस्वाद घेता येईल। पापणी पडली तरी चिडचिड होईल, कारण एक सुंदर क्षण तुमच्या डोळ्यासमोर निघून जाऊ शकतो। फायनल मुकाबला, फायनल मॅच मैदानामध्ये दोन्ही संघांचा प्रवास आपण अथ पासून आतापर्यंत बघितलेला आहे। फलंदाज निनाद पवार, निनाद पवार मैदानामध्ये फलंदाजीसाठी दाखल होणार आहे। अक्षय वाठारकर आयकॉन थोडासा मागे राहील, निश्चित पहिल्या षटकामध्ये यश मिळालेलं आहे। निनाद पवार, अक्षय बोडरे ही सलामीची ही जोडी आता मैदानामध्ये दोन्ही निमगावचेच खेळाडू आहेत। आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी इथे आज प्राणपणाला लावतील, पराकाष्ठा करतील प्रयत्नांची, शर्तीची झुंज इथे देतील आणि त्यांचाच उत्कट खेळ डोळ्यात साठवण्यासाठी आम्ही आपले हजारो डोळे आपल्याकडे लावून आहोत। वाह, सुंदर चेंडू, इथे टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला, बघितलं चेंडू खाली राहतोय, उंची मिळत नाही, चेंडूला पंच करणं धोकादायक ठरेल, सोडून दिला चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। धावफलकावरती धावा असतील मात्र 4। षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना 1 गडी बाद 4, निमगाव प्रथम फलंदाजी करताना। भूषण गोळे सातारा शहरातला हा खेळाडू आहे, मात्र आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या खेळाडूनं एक आपली ओळख, एक लौकिक तयार केलेला आहे। यस, उंच आकाशामध्ये चेंडू, निलेश भिंताडे डाऊन द बॉल, ओहो हो ड्रॉप होईल, कॅच, जीवदान, निनाद पवारला जीवदान। अशा मॅच मध्ये एखाद्या तगड्या फलंदाजाला जीवदान देणं म्हणजे स्वतःच्या सिगारेटने स्वतःची चिता पेटवण्यासारखं ठरतं। पायावरती मारून घेतलेली गोळी ठरतं, पायावरती मारून घेतलेली कुऱ्हाड ठरतं, की पायावरती मारून घेतलेला धोंडा ठरतं। निनाद ऑन स्ट्राइक, वाह सुंदर चेंडू, बॅटचा कुठलाही स्पर्श नसावा इथे, अपिलामध्ये उत्साह दिसत नाही, आत्मविश्वास सुद्धा नाही। अपील करण्याची एक पद्धत असते खरं तर, आणि अपिलामध्ये लगेच जाणवतं फर्स्ट रिॲक्शन। तुम्हाला माहिती का, आपलं एक मानसशास्त्र सांगतं की तुम्ही एखादी क्रिया ज्यावेळेस घडते ना, त्यावेळेस पहिल्यांदा तुमचं शरीर प्रतिक्रिया देतं, क्विक रिप्लाय असतो, पहिला रिप्लाय जो असतो ना तो शरीर देतं, आणि तो रिप्लाय हा खरा असतो। मग त्याच्यानंतर ऍक्टिंग वगैरे काही गोष्टी असतात।
क्रिकेटचे खेळाडू हे चांगले ऍक्टर सुद्धा असतात, असावे लागतात. सचिन तेंडुलकर यांनी सुद्धा त्यांची गाडी ज्यावेळेस परदेशातून यायची होती त्यावेळेस त्यांनी लिहून दिलं होतं की मी अभिनेता आहे, कारण त्यांना त्यातून सूट मिळणार होती टॅक्स मधून. खूप कॉन्ट्रोवर्सी झाली त्या गोष्टीवरती. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा आहेत त्या 6 धावा. अपील करायची म्हटलं ना, खोटं अपील करायची असेल ना तर ऍक्टिंगच पाहिजे, आणि तुम्ही जर चांगले कलाकार असाल तरच ती ऍक्टिंग सक्सेस होऊ शकते, अन्यथा नाही. दुसरं षटक धनंजय भिंताडे. 2 मेडन ओव्हर या स्पर्धेमध्ये टाकणारा गोलंदाज आहे, आणि विशेष म्हणजे आज 4 मेडन ओव्हर आम्ही बघितली. 2 विकास जाधव, 2 धनंजय भिंताडे. गोलंदाजी मार्कवरती धनंजय, समोर आहे अक्षय बोडरे. वसीम शेखला मला वाटतं पाठवलं जातंय मिडॉनला, मिड विकेटला, शॉर्ट मिड विकेटचे क्षेत्ररक्षक वसीम शेखला आपण बघतोय. अक्षय बोडरेसाठी खास वेगळ्या प्रकारची व्यूहरचना इथे केली जाते. वायडिश मिडॉन, मयूर कारंडे, वायडिश मिडॉफ, भूषण गोळे, आणि हो पाहायचं इथे तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने तो क्षेत्ररक्षक तिथे आणला होता, बरोबर पाय चेंडू टाकला होता आणि फ्लिक करण्याचा प्रयत्न करतो अशा चेंडूवरती, पण अक्षय बोडरे देखील मागे आला आणि मागे येऊन तो पंच करायचा प्रयत्न केला त्याने कव्हरला. तिथे क्षेत्ररक्षक गॅप मध्ये कोणीच नाही, जर डीपला केवढी क्षेत्ररक्षक नाहीये. विकास जाधवची एकदा 30 यार्ड सर्कल क्रॉस केलं की 4 मिळणार होत्या. ओ इथे पहा, हा फटका तो खेळत होता मगाशी, आता लोअर फुलटॉस, शानदार चौकार. 4 धावा इथे मिळत आहेत. गॅप, क्षेत्ररक्षण कुठं फटका खेळावा लागेल, या सगळ्या गोष्टी असतात खेळाडूंच्या डोक्यामध्ये. गोलंदाज काय करतोय, हा मला कुठे फटका मिळू शकतो, ते अगोदर जागा हेरून ठेवतात आणि बरोबर तिथे फटका खेळतात. स्ट्राईक एंड वरती अक्षय बोडरे. हो सुंदर फटका, एक छोटासा बाउन्सर होता, त्याला अधिक उंचावर फेकून दिलं. 6 धावा, लॉंग लेगला अत्यंत बहारदार षटकार. या षटकाराबरोबर धावफलकाला गती मिळते. 16 धावा. षटक क्रमांक 2 सुरू असताना धनंजय भिंताडे निश्चित या षटकामध्ये आतापर्यंत स्पर्धेमध्ये प्रचंड प्रभावी ठरलेला गोलंदाज आहे. इथे मात्र काही धावा, एक चौकार, एक षटकार या षटकामध्ये आलेला आहे. कानमंत्र त्याला दिला जातोय. कानमंत्र खूप महत्वाचा असतो. कानमंत्र खरं तर कोणाचा सल्ला घ्यायचा हे ठरवलं पाहिजे. प्रभू रामचंद्रांना इंद्राने सल्ला दिला होता आणि मग त्याच्यानंतर प्रभू रामचंद्राने रावणावरती विजय मिळवला होता. चाणक्याने चंद्रगुप्त मौर्याला सल्ले दिले, तो चक्रवर्ती सम्राट झालेला. शकुनीने सुद्धा सल्ला दिला. कोणाला दिला हे मी सांगणार नाही, आपल्याला सगळ्यांना त्या गोष्टी माहित आहे. सल्ला देणारे भरपूर असतात, पण कोणाचा सल्ला स्वीकारायचा आहे हे आपण ठरवायचंय. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न फसलेला, आणि याचबरोबर हा निर्धाव चेंडू. धनंजय भिंताडे गोलंदाजी मार्कवरती, धावफलकावरती 16 धावा, 1 गडी बाद 16. निमगाव. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. वाह पुन्हा एकदा सेकंड, दुसराही बॉल सेम आहे. फुल लेंथ उजव्या, थोडासा बाहेर चेंडू रिव्हर्स खेळायचा प्रयत्न यावेळेसही केला, मात्र कनेक्शन मिळालं नाही. दुसरा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा चांगलं कमबॅक धनंजय भिंताडेकडून. पहिल्या षटकामध्ये पहिल्या काही चेंडूवरती धावा मिळाल्या होत्या, मात्र पुन्हा त्यानं सुपर कमबॅक केलेला आहे. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव. शॉर्ट ऑफ लेंथ, इथे चेंडू पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न होता, मात्र अक्षय बोर्डेला कनेक्शन मिळत नाहीये. षटक संपेल. 2 षटकांचा खेळ संपला. 10 धावा या षटकामधून, 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. निमगाव. फायनलची मॅच आपण बघत असताना खरं तर सगळ्यांचे डोळे इथे मैदानामध्ये 3, 4, 5 हजार प्रेक्षक निश्चित असतील. त्याचबरोबर ऑनलाईन देखील HR लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक सामन्याचा आस्वाद घेत आहेत. तिथेही भरपूर प्रेक्षक सामना बघतायत. हे सगळे डोळे मैदानाकडे लागलेले आहेत. निमगाव संघ हा जायंट किलर आहे. एका गावचा संघ 2 आयकॉन सहित संपूर्ण
ओपन खुल्या गटातून आलेल्या संघाविरुद्ध लढतोय, जिथे पुणे आणि सातारा जिल्ह्यातील तगडे खेळाडू आहेत, ज्या खेळाडूंची मोठी महारत आहे. पाथर्डीला शिरसाट चॅम्पियन ट्रॉफी मध्ये विजेतेपद संपादन करत 5 लाखाचं बक्षीस जिंकलेल्या संघातले 4 खेळाडू इथे या संघामध्ये खेळत आहेत. पुण्यातले भूषण गोळे साताऱ्याचा सुपरस्टार खेळतोय. याबरोबरच फटका, आतली कड आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा इथे मिळतील. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन, यष्टिरक्षकाला कव्हर करण्यासाठी 2 क्षेत्ररक्षक आहे, मात्र इतका वेगात चेंडू जातोय की त्या क्षेत्ररक्षकांना हलू सुद्धा देत नाहीये. 20 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. निमगाव, निनाद पवार स्ट्राईक एंड वरती भूषण गोळेचा सामना तो करतोय. पहिलं षटक काय अप्रतिम टाकलं होतं भूषणनं. पुन्हा एकदा भूषण निनादसाठी. आखूट टप्प्याचा चेंडू, वॉटर स्टॉफ अडवलाय तिथे थर्ड मॅनला. फ्लाइंग स्लीप म्हणजे तिथे फ्लाइंग म्हणजे झेप घ्यावी लागते, उडी मारावी लागते तिथे, आणि विलक्षण वेगवान क्षेत्ररक्षक तिथे असावा लागतो. आणि संघनायक आय थिंक किरण पवार इज देअर. धावफलकावरती धावा बघतोय आपण 21 धावा, 1 गडी बाद 21. तिसरं षटक भूषण गोळे परत एकदा. अक्षय बोडरे, लेंथ बॉल खांडून काढावा लागला इथे. 1 धाव. पप्पू तोडकर चेंडूच्या पाठीमाग आहे. धावा निश्चित प्रकारे 1 मिळेल धावफलकावरती. पुढे 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. धनंजय बिनताडेने देखील काही चांगले चेंडू टाकले. भूषण गोळे तर आज अक्षरशः त्याच्या कारकिर्दीतली मला वाटते सर्वोत्तम गोलंदाजी आज दिवसभर केलेली आहे भूषण गोळेनं. एनर्जी एखाद्या गोलंदाजाकडे किती असते. उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे, बाद होईल फलंदाज निनाद पवार. धक्का क्रमांक 2. दोन्ही फलंदाज भूषण गोळेने केलेत बाद. 2 गडी बाद धावफलकावरती 22 धावा. एक गोष्ट आहे, आपण बघतोय सकाळपासून भूषण गोळेला, खरं तर भूषण गोळे पहिल्या सामन्यामध्ये नव्हता, दुसऱ्या सामन्यामध्ये आला. तो सामना 4 षटकांचा होता. भूषण गोळेने 1 षटक टाकलं. त्याच्यानंतर दुसरा सामना 5 षटकांचा होता. भूषण गोळेने 2 षटके टाकली. आणि या सामन्यात सुद्धा भूषण गोळे तिसऱ्या सामन्यामध्ये 2 षटके टाकली आणि या सामन्यामध्ये सुद्धा तो 2 षटके टाकतोय. एकूण 7वं षटक टाकतोय दिवसभरामध्ये. आणि एवढी षटकं एका दिवसात टाकणं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एवढं सोपं नाहीये. आशिष नेहरा होता एक, किंवा ईशांत शर्माला आपण पाहायचो, तो वेगवान गोलंदाज असून सुद्धा 10-10, 11-11 षटकं टाकायचा. ती कॅपॅसिटी होती खेळाडूची. वेगवान गोलंदाज फार तर स्पेलमध्ये 4 षटकं, 5 षटकं, 6 षटकं टाकू शकतो, जास्तीत जास्त 6. 6च्या पुढे कुठलाच संघनायक वेगवान गोलंदाजाला पुढे चालू ठेवत नाही. पण जी 7 षटकं टाकले तिथे फुल एनर्जीएटिक षटके भूषण गोळेची आज दिवसभरामध्ये. धनंजय बिनताडेने देखील त्याच तोडीचा खेळ केलेला आहे. आणि या 2 वेगवान गोलंदाजांनी प्रत्येक संघाच्या फलंदाजांना नामोहरम केले आणि त्यामुळेच विजयाची मालिका सकाळपासून या संघाच्या बाजूला आपल्याला बघायला मिळते. विजयाचा अश्वमेध आपण जे चर्चा करत होतो, घोडदौड करतोय. पूर्वी राजे अश्वमेध यज्ञ करायचे, मग अश्वमेधचा जो घोडा आहे, तो अश्व आहे, तो संपूर्ण सीमारेषेतल्या राज्यांमधून फिरवला जायचा. त्याच्याबरोबर सैन्य असायचं, समोरच्या राजे त्यांच्याबरोबर युद्ध करायचे. प्रत्येक वेळेस समोरच्या राजाचा पराभव करून तो यज्ञ, तो घोडा ज्यावेळेस राज्यात येतो त्यावेळेस तो यज्ञ व्हायचा. अश्वमेध. अक्षय वाठारकर फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. अक्षय वाठारकर, अक्षय बोडरे, अक्षय वाठारकर ही जोडी सुपरहिट जोडी आहे ही सातारा जिल्ह्यातील. मैदानामध्ये आपण बघू शकतो 22 धावा
23 धावा धावफलकावरती. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 गडी बाद 23 निमगाव. उजव्या एष्टीच्या बाहेर बराचसा बाहेर धनंजय बिनताडेचा वाईड चेंडू. डावखुरी हाताचा फलंदाज अक्षय वाठारकर, अक्षय बोडरे ही देखील सुपर हिट जोडी आहे. सातत्यानं अनेक काही असे खेळाडू ज्या जोडीनं प्रसिद्ध आहेत, त्यापैकी अक्षय वाठारकर, अक्षय बोडरे ही एक सुपर हिट जोडी फलंदाजी करते मैदानामध्ये निमगाव संघासाठी. दोघं चांगले मित्र सुद्धा आहेत. यास फुल टॉस चेंडू, चांगला फटका कव्हरला, लॉंग ऑफला निलेश इंगवले तिकडे. 1 धाव अक्षय वाठारकरला मिळेल आणि धावफलकावरती वाढ होते. इथे धावा 25. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू असताना 25 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करायचा आहे. विकास जाधवला जो एक्स्ट्रा कव्हरला त्याला आतमध्ये आणलंय आणि मयूर कारंडे जो बॅकफुट पॉइंटला होता त्याला डीप पॉइंटला पाठवलंय. वसीम गलीमध्ये असेल तो आता पॉइंटला येतोय. किरण पवार त्यांना आपण शॉर्ट थर्ड मॅनला बघतो. सागरला शॉर्ट फाईन लेगला बघतो. निलेश शिंगवले डीप लॉंग ऑनला, तर भूषण गोळे डीप लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षणाची अत्यंत जबरदस्त योजना इथे आपल्याला बघायला मिळते. रणजित फराटेला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण करताना बघू शकतो आपण. याचबरोबर निर्धाव चेंडू आणि या फलंदाज देखील होईल बाद. धक्का बसेल. अक्षय बोडरे संघ नायक इथे बाद. नेता पडलेला आहे. एक झुंजार नेता. या आतापर्यंतच्या खेळामध्ये अक्षय बोडरेचं मोठं योगदान राहिलं निमगाव संघाच्या यशामध्ये. मात्र संघ नायक 4थ्या षटकामध्ये बाद होईल. 25 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. असं म्हणतात की जहाजाचा कप्तान जर जहाज बुडवत असेल तर जहाज वाचवणारा नावाडी तिथेच तयार होत असतो. त्यामुळे संघनायक बाद झाला तरी तिथे कोणीतरी येणार आहे की जो अजिंक्य क्षितिजावरती भरारी मारून जाईल. कोण आहे तो बघायचा आहे. भगवान श्रीकृष्ण सुद्धा गीतेमध्ये म्हणतात की यदा यदाई धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मान सृजाम्यहम परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थे संभवामी युगे युगे. धर्माला ग्लानी येईल आणि तिचं साम्राज्य होईल. साधूंच्या यज्ञ कर्मामध्ये अडचणी निर्माण होतील. अशा वेळेस प्रत्येक वेळेस मी पुन्हा जन्म घेईल. मी पुन्हा येईन असं श्रीकृष्णांनी म्हटलेलं आहे 5000 वर्षापूर्वी. हे नरेश डोमे नाही म्हटलेला. कोणीतरी एक येतो ज्यावेळेस समाज संकटात येतो. वा, खोलवर टप्प्याचा हा चेंडू इथे खांडून काढला. एक सिंगल प्राप्त होणार आहे. एका धावेबरोबर धावफलक अभि खराडे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले अक्षय वाठारकर बरोबर त्यांची भागीदारी इथे आपण बघू शकतो. संघ नायक पडल्यानंतर निश्चित सैन्याची थोडीशी अवस्था खराब होते. सैन्य सैरबैर होतं. मात्र क्रिकेटमध्ये आम्ही बघतो की नेता जरी पडला तरी इतर खेळाडू पुन्हा एकदा डाव सांभाळतात, उभं करतात. याबरोबरच खोलवर टप्प्याचा हा चेंडू आहे. मिड विकेटला खेळला. फ्लिकचा हा फटका. भूषण गोळे किती सुंदर क्षेत्ररक्षण. पहा, वेगात आला, चेंडू पकडला, तितकाच चांगला थ्रो टाकला. इथे 2 धावा मिळत आहेत. ही चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे. तुम्हाला चांगला खेळाडू बनायचंय तर जरूर अशा काही खेळाडूंना तुम्ही फॉलो करा. जसं भूषण गोळे खेळतो, त्याचा मैदानाचा वावर तुम्ही बघा. गोलंदाजी करताना तो काय करतो, फलंदाजी करताना तो काय करतो, क्षेत्ररक्षण करताना तो काय करतो. या खेळाडूंना फॉलो करा ज्यांना चांगला खेळाडू बनायचंय. ते मैदानाच्या बाहेर कसे वागतात, मैदानामध्ये कसे वागतात, त्यांचा बिहेवियर बघा, जे आदर्श आहेत. वाईड चेंडू. 1 धाव धावफलकावरती इथे येणार आहे. 29 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 29. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. अक्षय बोडरेनं मागच्या सेमीफायनल मध्ये देखील कमालीची फलंदाजी केली होती. इथे अक्षय वाठारकर वरती आता जबाबदारी आहे. वाह वाह,
रिव्हर्स अटेम्प्ट, अप्रतिम फटका, एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आणि याचबरोबर षटकाची देखील सांगत होते. 33 धावा धावफलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. नेता पडल्यानंतर युद्ध जिंकण्याची मात्र मराठ्यांची मोठी परंपरा आहे. आपण अनेक युद्ध, मी सातत्याने ते वर्णन करत असतो कारण आपल्या सगळ्यांना त्या गोष्टीची माहिती व्हावी. आपल्याला माहित असेल की स्वराज्याची पहिली लढाई फतेखाना विरुद्ध होती. फतेखान स्वराज्यावरती चालून आला होता. त्यावेळेस नेतृत्व मराठ्यांच्या सैन्याचं वीर बाजी पासलकर करत होते. खरं तर सुरुवातीलाच तोरणा किल्ला आणि स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी बाजी पासलकर यांचं योगदान मोठं होतं. आणि असा वीर सेनानी ज्यावेळेस फतेखाना विरुद्ध लढत होता त्यावेळेस त्याला वीर गती तिथे प्राप्त झाली. खरं तर मागून कुणीतरी वार केला आणि ते युद्धभूमीमध्ये पडले, पण मराठ्यांनी हाय खाल्ली नाही. नेता पडलेला आहे तरी सुद्धा फतेखानाला स्वराज्याच्या बाहेर पिटाळून लावलं, विजय संपादन केला. त्या लढाईमध्ये नेता पडल्यानंतर मराठ्यांनी ती लढाई जिंकली होती. प्रतापराव गुजरांनी बहिलोल खानाला जीवदान दिलं होतं. स्वराज्यामध्ये छत्रपतींनी फरमान काढलं होतं आणि त्यामुळे नेसरीच्या घाटावरती ज्यावेळेस चालून गेले प्रतापराव गुजर पडले. त्यांनी देह ठेवला, परंतु वीर सरसेनापती हंबीर मामा मोहिते यांनी वाह 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 कमालीचा फटका, अभि खराडे इथे आता सुरू झालेला आहे. शानदार रिव्हर्स अटेम्प्ट, षटकार निलेश शिंगवलेवरती. धावफलकावरती आहेत 39 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. निमगाव संघ, हंबीर मामा मोहिते यांनी नेसरीच्या खिंडीमध्ये बहिलोल खानावरती हल्ला चढवला, कर्नाटकापर्यंत त्याला पेटाळून लावला. एक नेता पडला होता, मात्र दुसऱ्या नेत्याचा उदय तिथे झाला होता आणि मराठ्यांनी नेता पडल्यानंतर सुद्धा युद्ध जिंकलं होतं. एक षटकार इथे आपण बघू शकतो. 6 धावांबरोबर धावफलकावरती धावा 39 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कोंढाण्याची लढाई आपल्याला आठवते.